श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, ज्यांचा माझ्यावर मनापासून विश्वास आहे आणि ज्यांच्या मनात अजूनही शंका आहे, त्यांनी आज हा संदेश पूर्ण ऐका. कारण हा संदेश तुमच्या दुःखांवरचा इलाज आहे. हा तुमच्या मनाच्या जखमांवरचा मलम आहे. हा संदेश तुमच्या डोळ्यातील अश्रूंना थांबवून तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश देणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो, तुमचं आपल्या मराठी चॅनलवर स्वागत आहे. बाळा, किती दिवस झाले तू स्वतःला एकटं समजतो आहेस? किती वेळा रडून रडून तुझे डोळे ओले झालेत, पण कुणालाच कळू दिलं नाहीस? किती वेळा दुःख आतल्या आत गिळून टाकलेस, फक्त जगासमोर हसून दाखवलंस? तुला वाटतं का मी हे सगळं पाहत नाही? तुला वाटतं का हे मला कळत नाही? तुला वाटतं का तुझा प्रत्येक श्वास, प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचत नाही? अरे बाळा, मी आहे तुझ्यासोबत. कितीही संकट येऊ दे, कितीही लोक वाईट बोलू देत, कितीही जवळचे दुरावोत, मी कायम तुझ्या मागे उभा आहे. हातावर हात ठेवून आठव. बघ, तुला मागच्या वेळेस खूप मोठं संकट आलं होतं. सगळे तुझ्यावर हसले होते, तुला अपयशी ठरवलं होतं. कोणी हात द्यायला पुढे आलं का? नाही ना. मग कोण होता तुझ्यासोबत? मीच ना. त्या रात्री जेव्हा तू देवापुढे रडत बसला होतास, माझं नाव घेत होतास, त्यावेळी मीच तुला तिथून बाहेर काढलं ना. आता परत हेच घडणार नाही असं नाही. पण एक लक्षात ठेव, कितीही अंधार झाला तरी तो अंधार कायमचा नसतो. त्याला भेदण्यासाठी मी आहे. तू खचून जाऊ नकोस. तू रडू नकोस. तुला हार मानायची नाही. माझं नाव घे, डोकं टेकव आणि सांग, स्वामी, आता सगळं तुला सोपवतो. हेच शब्द पुरे आहेत माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. बाळा, तुला हवं ते मिळेल. तुझ्या नशिबाला मी स्वतः वळण लावीन. तुला माहिती आहे का, लोकांना वाटतं प्रार्थना म्हणजे फक्त शब्द, पण खरं सांगू का बाळा, प्रार्थना म्हणजे माझ्याशी थेट संवाद आहे. जेव्हा तू मनापासून मला बोलावतोस, तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्यावर आपोआप बरसतो. कधीही असं म्हणू नकोस की माझं काहीच होणार नाही. हे शब्द तोंडातून काढूच नकोस. कारण प्रत्येक शब्द आपलं भविष्य ठरवतो. तुला जे पाहिजे तेच बोल. स्वामी आहेत, सगळं ठीक होईल. कधी वाटलं होतं का आपल्याला एवढं मोठं आयुष्य जगता येईल? तुला वाटलं होतं का इतक्या संकटातून तू बाहेर पडशील? नाही ना. हे बघ, मी प्रत्येक वेळेस तुला उभं केलं. मग आता का घाबरतोस? तुला वाटतं स्वामी माझं ऐकतात का? मग बघ, हा संदेश तुझ्यापर्यंत आजच का पोहोचला? याचाच अर्थ काय? मी ऐकतोय ना. सगळं कळतंय मला. फक्त तुला थोडा संयम हवा, थोडी श्रद्धा आणि थोडा विश्वास. बाकी सगळं मी पाहीन. तुझं घर, तुझे आईवडील, तुझं काम, तुझी मेहनत, सगळं फळाला येईल. तुला पैसा मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, समाधान मिळेल. पण त्यासाठी तू मन शांत ठेव. स्वामींवर विश्वास ठेव. माझ्या नावाचा मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ. हा फक्त एकदा नाही, दिवसातून 100 वेळा म्हण. जिथे जिथे संकट आहेत, तिथे मी आहेच ना. जेव्हा तू हरवतोस, तेव्हा मी तुला शोधतो. जेव्हा तू थकतोस, तेव्हा मी तुला उभं करतो. जेव्हा सगळे सोडून जातात, तेव्हा मी तुझा हात धरतो. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. मग बघ, जग तुला कसम झुकवून नमस्कार करतं. आज फक्त एक गोष्ट कर, मनात शंका येऊ देऊ नकोस. कितीही मोठं दुःख असू दे, तू आज मला सांग. रात्री झोपताना माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. फक्त एवढंच बोल आणि शांत झोप. उद्या सकाळ नवीनच असेल. नवीन प्रकाश असेल, नवीन संधी असेल आणि हो, मीही असेलच. मी कधीच नाही सोडणार तुला.
श्री स्वामी समर्थ. हे बघ बाळा, हा संदेश तुला आवडला असेल तर इतरांनाही ऐकव. हे शब्द तुझ्या घरात वाजायला हवेत, कारण माझ्या नावातच सामर्थ्य आहे. आणि शेवटी मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय भक्तांनो, आजचा हा खास संदेश तुझ्यासाठीच आहे. हो, तुझ्यासाठीच. कारण मला माहिती आहे, कोणीतरी तुला दुखावलंय, तुला त्रास दिलाय, तुला शब्दांनी ओरबाडलंय. कोणीतरी अशीच जखम दिलीये, जी दिसत नाही पण मनाला पोखरत राहते. किती वेळा झालंय ना, कोणीतरी आपलं आहे म्हणून आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतो. पण मग तेच लोक एक दिवस मागे वळूनही पाहत नाहीत. तुझा दोष नसतोच कधी, पण तरीही सगळा दोष तुझ्यावर येतो. लोकांना तुला फक्त दुखावण्यात आनंद मिळतो. कधी बोलून, कधी वागून, कधी दुर्लक्ष करून. बाळा, तुला वाटतं का हे सगळं फुकट जातंय? तुला दुखावणारे तुला हरवत आहेत असं वाटतंय का? माझं ऐक, त्यांनी तुला त्रास दिला ना, तर मी तुला आशीर्वाद देणार. त्यांनी तुझं मन तोडलं तर मी तुझं नशीब बनवणार. ज्यांनी तुला रडवलं त्यांच्यासमोर मी तुला हसवणार. बाळा, तू फक्त रडू नकोस. तुला त्रास देणाऱ्यांच्या नावाचा विचारही नको करू. त्यांनी जे केलं त्याचा हिशेब मला ठेवू दे, माझ्यावर सोड. तुला फक्त माझं नाव घ्यायचंय, श्री स्वामी समर्थ. किती वेळा असं झालंय, ज्याला तू हक्काचा समजलास तोच माणूस पाठ फिरवतो. ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तोच विश्वासघात करतो. कधी आईवडीलही कळतनकळत कठोर बोलतात, कधी मित्रच पाठीत खंजीर खुपसतात, कधी आपलं रक्ताचं नांच परका वाटायला लागतं. बाळा, या सगळ्यात तू एकटा नाहीस. तुझ्यासारख्याच हजारो, लाखो लोकांना मी पाहतोय. त्यांच्यावरही मीच कृपा केली आणि तुला तर मी खास पाहतोय, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवतोयस. हे बघ, मन खूप दुखलं असेल तर शांत बस. डोळे बंद कर. माझं नाव घे, सगळं माझ्याशी बोल. सगळं मला सांग. तुला कोणी काय बोललं, काय केलं, मला सांग. तुला वाटेल हे सांगून काय होणार? होणार. कारण मी ऐकतोय. तुला दुखावणाऱ्यांच तो काय करील, पण तुझ्यावर मी माझ्या आशीर्वादांचा पाऊस पाडीन. कधी वाटलं का, स्वामी मला विसरलेत? कधी वाटतं का, किती दिवस झाले प्रार्थना करतोय, काहीच होत नाही? बाळा, वृक्षाला पाणी घातल्यावर लगेच फळ लागतं का? नाही ना. त्याचप्रमाणे मी सुद्धा सगळं ऐकतोय. फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय. एकदा वेळ आली की मी इतकं देईन की तुला त्रास देणाऱ्यांना ओळख दाखवायला भीती वाटेल. लोकांना जे बोलायचं ते बोलू देत. त्यांना जे करायचं ते करू देत. पण तू खचून जाऊ नकोस. तू दुर्बळ नाहीस. तू माझा बाळ आहेस. तुला रडवून कोणी मोठं होत नाही. तुला हरवून कोणी जिंकत नाही. कारण शेवटी तुझ्या पाठीशी मी उभा आहे. किती वेळा झालंय, रात्री झोपताना तुला रडू येतं. मनात खूप प्रश्न येतात. का असं झालं? मी काय चुकीचं केलं? त्या क्षणी तुझ्या कपाळावर कोणी हात ठेवतंय असं वाटतंय का? तो मीच असतो. तुझ्या अश्रूंवर ओला हात ठेवणारा. तुला दुसऱ्या दिवशी नवा आत्मविश्वास देणारा. आजपासून एक गोष्ट कर, ज्यांनी दुखावलं त्यांना माफ कर. हो, माफ कर. माफ करणं म्हणजे त्यांचं पाप क्षमा झालं असं नाही. त्यामुळे तुझं मन हलकं होतं आणि मग माझं आशीर्वादाचं पात्र पूर्ण भरतं. सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्याआधी फक्त एक वाक्य बोल, स्वामी, सगळं तुला सोपवतो, बाकीचा खेळ माझा. तुला त्रास देणाऱ्यांपेक्षा मोठा मी आहे. त्यांचा अहंकार मी मोडीन, पण तुझं नशीब मी उंच नेईन. कधी कधी वाटेल खूप थकलोय, पण त्या थकव्याला जरा माझ्याकडे सोपव.
तुझं दुःख माझ्याकडे सोपव. मग बघ मी काय करतो ते. लवकरच तुला काहीतरी चांगली बातमी मिळेल. तुला वाटेल, एवढा चमत्कार कसा घडला? तो चमत्कार माझा असेल. फक्त श्रद्धा ठेव. मनावर दगड ठेवून माझं नाव घे. तुला रडवणारे हरतील. तुला दुखावणाऱ्यांना पश्चात्ताप होईल. तुला हरवायचं स्वप्न पाहणारे तुला वाकून नमस्कार करतील. कारण बाळा, स्वामी समर्थ या नावात एवढं सामर्थ्य आहे. हे नाव म्हणजे फक्त शब्द नाही. हे नाव म्हणजे तुझा श्वास आहे, तुझा आधार आहे. आजचा दिवस संपताना फक्त एक संकल्प कर. कुणी काहीही बोलू दे, काहीही करू दे, तू रडायचं नाहीस. तू खचायचं नाहीस. तुला त्रास देणाऱ्यांचं नाव विसर. फक्त माझं नाव लक्षात ठेव. तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख नांदो. तुझ्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती नांदो. तुला पैसा, प्रतिष्ठा आणि समाधान मिळो. बाळा, तुला त्रास देणाऱ्यांना त्रास होईल जेव्हा तुला माझं सामर्थ्य लाभेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. लक्षात घ्या, जीवनात सुखदुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात. देवाला सुद्धा सुखदुःखाचे प्रसंग कधी चुकले नाहीत. या जगात आईवडील सोडले ना तर आपली कदर कोणालाच नसते. तुम्ही फक्त वेळ काढा आणि हा संदेश ऐका. जीवनातील अशी तथ्य, अशी मूल्य, जी या आधी तुम्हाला कदाचित माहीत नव्हती, ती सगळी तुम्हाला हा संदेश ऐकल्यानंतर जाणवायला लागतील. आपल्याबद्दल कोण काय विचार करतंय, आपल्या आयुष्यात काय चाललंय आणि काय आपल्या मनाप्रमाणे व्हायला हवंय, सर्व काही आता तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा. कारण श्रद्धा आणि विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. आपण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीसाठी घाबरत असू तर ते घाबरायचं नाहीये आपल्याला. प्रत्येक वेळेला त्यांचा सामना करायचा असतो. सर्व संकट आपल्याच आयुष्यात आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही खूप दुर्भावना आहे. जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे. जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे आणि जे कोणाच्याही अनुभवावरून शिकत नाही ते अतिशहाणे. कोणी कोणाचं नसतं. सगळे आपले आहेत. हा फक्त आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत आपला श्वास देणार आहे तो आपला देवच आहे. आणि कायम देवच आपल्याला मदत करत राहणार आहे. आपल्या जीवनातील चांगले गुण हे कुणालाही दिसणार नाहीत. पण वाईट गुण प्रत्येकाला दिसल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येकाला वाटेल आपण आपल्या आयुष्यात पुढे जात आहोत. हो, नक्की आपण पुढे जात आहोत आणि जायचंय. स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात जे मिळवायचं ते मिळवता येतं. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प असतात, तर दुर्गुणांची चर्चा प्रत्येकजण करतो. हे जग असंच आहे. इथं खोट बोलणारा प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो आणि खरं बोलणारा प्रत्येकाच्या मनातून उतरून जातो. आजकाल जग बदललंय. नातं देणारं असावं पण स्वार्थ पाहणारं नसावं. या जगात नाती तर आता फक्त स्वार्थच पाहत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःला सांगा की तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्ही अनंत आहात. आयुष्यात कदाचित संकट येतील. त्या संकटांचा सामना करून पुढे जा. बऱ्याचदा तुम्ही जीवनात खचून जाल. पण खचता प्रयत्न करत राहणं हेच आपल्यासाठी चांगलं ठरतं. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा गोष्टी होतात ज्या आपल्याला मागे ओढतात. पण त्यांची चिंता किंवा काळजी न करता प्रयत्न करत राहणं आपल्याला पुढे नक्की नेतं. स्वामी भक्त हो,
संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला नेहमी साथ देत असतात. बऱ्याचदा आपण संकटात अडकतो, संकटांचा सामना करतो आणि पुढे जातो. ज्या गोष्टी आपल्याला पटतात किंवा ज्याबद्दल आपण जास्त विचार करतो, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही हे आपल्याला माहीत असायला हवं. संकट तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करणारा नेहमी पुढे जाणार, आणि जो त्या संकटांना घाबरणार तो आयुष्यात जिथे आहे तिथेच राहणार. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी प्रयत्न करा. मेहनतीच्या बळावर सर्व काही तुम्ही मिळवू शकता. स्वामी भक्त हो, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे आणि मेहनत करणे गरजेचे आहे. मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामी नामजप करा आणि नेहमी पुढे जा, कारण त्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात फार खचून जातो, पण खचता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणं नेहमी चांगलं असतं. संकटांचा सामना करणारा कधीही मागे राहत नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणारा पुढे जातो. लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो ना, की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे देव नक्की करील. स्वामींनी आपली साथ कायम दिली आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि माहीत असणं सुद्धा फार गरजेचं आहे. जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमी पुढे जातो. फक्त स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण ज्याचा स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास आहे तो आयुष्यात कधीही हरणार नाही. आपण बऱ्याचदा कंटाळतो स्वामी समर्थ महाराजांचे संदेश ऐकताना. जेव्हा असं वाटतं की पूर्ण आयुष्य बर्बाद होत चाललंय, तेव्हा नामस्मरण करा, कारण नामस्मरण कधीही आयुष्य बर्बाद होऊ देत नाही. छोटं आयुष्य आहे, त्यात आपल्याला चांगल्या लोकांसोबत घालवायचं, कारण तुमची परिस्थितीही तेव्हा बदलत नाही जेव्हा तुम्ही काम करता. परिस्थिती मात्र तेव्हा बदलते जेव्हा चांगल्या लोकांसोबत काम करता. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते. परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देतो. प्रयत्न हा परीस असून त्याचा योग्य वापर करावा, कारण ते आपल्याला पुढे न्यायला मदत करते. वेळ सोडून या जगात कोणी अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात, आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात, म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही. जो व्यक्ती कष्ट करत असणार तो पुढे नक्की जाणार. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करायला हवी. मेहनत करणारा आयुष्यात बऱ्याचदा पुढे जातो. स्वतःला नेहमी सांगा, कारण स्वामी तुमची मदत प्रत्येक वेळेला करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. स्वामी कायम म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवर जर विश्वास असेल ना,
तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. त्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवर, कारण स्वतःवर असलेला विश्वास कधी कमी होत नसतो. स्वतः एखाद्या गोष्टीबद्दल प्रयत्न करणे, दिवसरात्र तिच्याबद्दल चिंता करणे फार चांगलं होतं. कोणी जर तुम्हाला कुठे बोलावलं तर तिथे जाऊ नका. जर तरीही तुम्ही जाल तर तुम्ही तुमचाच अपमान करून घ्याल. स्वतःला नेहमी नेहमी सांगा, आयुष्य आहे, याचा सामना करून पुढे जायचं. आयुष्य प्रत्येकाचं असंच असतं. स्वतःला जे मिळवायचं ते मिळवता येतं. शक्य ती प्रत्येक गोष्ट करता येते. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं असतं. आपण म्हणतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेल की नाही हे तर माहीत नाही. पण स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. जे लोक नेहमी स्वतःला चांगलं बोलतात ते पुढे गेल्याशिवाय राहत नाहीत. स्वतःला नेहमी योग्य दिशेला जाण्यासाठी प्रयत्न करायला पूर्णपणे धाडस द्या. स्वतः प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येकाची साथ देतोय. फक्त प्रत्येकाने माझ्या नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवाल आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कराल, नामजप कराल, तर नक्की पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, तुमच्या आसपास असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. ते तुमचा अशा वेळेला घात करतील, तुम्हाला कळणारही नाही. काही लोक बळजबरी तुमच्या जवळ येतील. तुमच्याशी प्रेमाने बोलतील, प्रेमानं वागतील आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतील. लोक बरेच आहेत जे तुमच्या आयुष्यात येतात, तुम्हाला नेहमी त्रास देतात. त्यांकडे लक्ष न देता आपले प्रयत्न आणि मेहनत जिद्दीने चालू ठेवणे गरजेचे आहे. स्वतःला नेहमी सांगा, तुमची श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर आयुष्यात पाषाणालाही देवपण येऊ शकतं. आपल्याला जे काही करायचं आहे, जे काही मिळवायचं आहे, प्रत्येक वेळेला ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहेत आणि प्रत्येकाला त्याचा सामना करावा लागणार आहे. आपण जर एखाद्या गोष्टीसाठी अतोनात प्रयत्न करू तर ती गोष्ट आपल्याला 100% मिळू शकते. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे मात्र गरजेचे आहे. प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा आपली साथ देतो. त्यामुळे प्रयत्नही नेहमी असे करा की जे तुम्हाला मिळवायचं ते मिळवता आलं पाहिजे. आपल्याबद्दल कोणी काय विचार करतं याकडे कधी लक्ष देऊ नका. पण आपल्याला काय करायचं याकडे नेहमी लक्ष द्या. स्वतःबद्दल जर चांगली भावना ठेवाल तर आयुष्यात सर्व काही मिळवाल. लक्षात घ्या, आपली भावना आपल्याला पुढे किंवा मागे नेते. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपल्याला जिंकायचं आहे. आयुष्यात पुढे जायचं आहे. त्यामुळे प्रयत्न करणं फार गरजेचे आहे. प्रयत्नाने तर देव सुद्धा आपली साथ देतो. त्यामुळे प्रयत्न नेहमी असे करा की आपल्याला प्रत्येक वळणावर देव स्वतः मदत करील. देव कायम म्हणतो, मी माझ्या भक्तांची प्रत्येक वेळेला साथ देत आहे आणि कायम प्रत्येकाला मदत करत आहे. फक्त त्याची श्रद्धा आणि विश्वास माझ्यावरच असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी आहे तशी मिळवता येते. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. आपले प्रयत्न जर चांगले असतील, चांगल्या दिशेला असतील, तर यश आपल्याला नक्की मिळेल. प्रयत्न जबरदस्त ठेवा, कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट मिळते. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा की तुम्ही काहीही करू शकता. ही गोष्ट कधी विसरू नका. तुम्हाला जे काही मिळवायचं ते तुम्हाला नक्की मिळेल. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त प्रयत्न करतोय ती गोष्ट आपल्याला मिळेल की नाही हे सांगता येत नाही. पण आपल्या प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळतं. त्यामुळे प्रयत्न असे जोरदार करा की तुम्हाला यश हे मिळायलाच हवं.
सर्व संकटांमध्ये देव तुमची 100% साथ देईल आणि त्याने कायम तुमची मदत केलेली आहे. लक्षात घ्या, नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देते. आणि व्यक्ती जर नम्र असेल ना, तर आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आणि जर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणारा असेल तर काहीही करू शकतो. त्यामुळे आपले प्रयत्न हे चांगले ठेवा. प्रयत्न चांगले असणारा व्यक्ती आयुष्यात कधीच माघारी राहत नाही. तो काही ना काहीतरी करतो. तो खूप पुढे जातो. ही गोष्ट कधी विसरू नका. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा की तुम्ही खूप अनंत आहात आणि खूप पुढे जाणार आहात. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रयत्न करा. कारण प्रयत्नाने तर प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. आपले प्रयत्न जर चांगले असतील, योग्य दिशेला असतील, तर देव आपल्याला मार्गदर्शन करणार. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. कारण देव आपली साथ कायम देतो आणि देवाने प्रत्येक वेळेला आपल्याला मदत सुद्धा केली आहे. देव नेहमी म्हणतो की मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि प्रत्येकाला साथ देणार आहे. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल का, हे सांगता येणार नाही. मोठेपणाने वागण्यासाठी अहंकाराला त्यागावं लागतं. आत्मविश्वास ठेवला तर व्यक्ती काहीही करू शकतो. आत्मविश्वासू व्यक्ती आयुष्यात अपार पुढे जाणार. आणि त्यामुळे फक्त त्याचा विश्वास असणं गरजेचे आहे. सुखी जीवनासाठी व्यक्तीला नेहमी प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात अपार संकटांचा सामना करावा लागतो. कारण त्याशिवाय तो पुढे जाऊ शकणार नाही. स्वामी बोलतात, नैतिक मूल्य आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहे. त्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय ती गोष्ट होणार नाही. आपण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो. ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे की नाही, हे बघण्यासाठी स्वामी भक्त हो. एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जे काही मिळवायचं, ते तुम्ही मिळवू शकता. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. मुलांचे नैतिक वर्तन नेहमी चांगले असण्यासाठी वडिलांनी त्यांच्याकडे जसं लक्ष द्यावं लागतं, तसा भक्त कसा आहे, हे बघण्यासाठी देव नेहमी त्यांचे प्रयत्न करतात. बुद्धिमत्ता म्हणजे माहितीचा योग्य वापर करणे होय. आणि ज्याची बुद्धिमत्ता चांगली आहे, तो काहीही करू शकतो. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही. कारण मला जे करायचंय ते मी करतोय आणि त्यासाठी मेहनत सुद्धा घेतोय. फक्त मेहनतीवर विश्वास ठेवा. मेहनत जर योग्य दिशेला असेल ना, तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. सर्व संकट आपल्याच आयुष्यात आहेत असं नाही. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला संकटासारख्या वाटतात. फक्त त्यांचा सामना करून पुढे जावं लागतं. स्वतःला नेहमी सांगावं लागतं, आयुष्यात संकट आहेत आणि त्या संकटांचा सामना आपल्यालाच करावा लागणार. संकटांना घाबरून कधीही काही होत नसतं. त्यांचा सामना करूनच आपल्याला पुढे जावं लागतं. जो व्यक्ती संकटांचा सामना करील, तो पुढे जाईल. संकटांचा सामना करून बघा, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. देव कायम तुमची मदत करतो. देवाने कायम तुम्हाला मदत केली आहे. आणि प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी देवच तुमची साथ देतोय. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. जो व्यक्ती विश्वास ठेवेल ना, त्याच्यासाठी अशक्य सुद्धा शक्य आहे. देव कायम अशा भक्तांना मदत करतो, जो त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो आणि देवाच्या नामस्मरणाचा जप करतो. त्यामुळे भक्तांनो, देवाला कधीही टाळण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे नामस्मरण करा. त्यांच्या नावावर विश्वास ठेवा. कारण देव आपली साथ कधीही देत असतो. लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा अशा संकटात अडकतो,
ना, जी संकट आपल्याला आयुष्यात जास्त अडकवून ठेवतात. त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण त्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. संकट आहेत म्हणून त्यांना घाबरू नका. स्वतः त्या संकटांचा सामना करा. कारण संकट बऱ्याचदा आयुष्यात येतात, ते आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही, तर पुढे नेण्यासाठी. त्यामुळे संकटांचा सामना करून बघा. आज जर तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर एक लक्षात घ्या, कदाचित ज्याबद्दल प्रयत्न करत आहात, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. पण श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल, तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी नेहमी सांगतात, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, तर मेहनत करावी लागेल. कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. जो व्यक्ती कष्ट करतो, तो आयुष्यात 100% यशस्वी होतो. त्यामुळे कष्टाला पर्याय नव्हता आणि नाहीये. त्यामुळे कष्ट करायला शिका, यशस्वी नक्की व्हाल. स्वतःला नेहमी म्हणा, मी माझ्या आयुष्यात नेहमी पुढे जात आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रयत्नाला बळ स्वतः देव देतो. त्यामुळे आपल्या प्रयत्नांवर आपला विश्वासच असणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. प्रयत्न जर चांगले असतील, तर साथ स्वतः देव देतो. लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. जेव्हा स्वतःवर विश्वास असतो ना, तेव्हा गोष्टी आपोआप तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. स्वतःला जे काही मिळवायचे, ते मिळवता येतं. फक्त विश्वास ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू, ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. सर्व काही तुम्हाला मिळवता येतं. फक्त विश्वास असणं गरजेचे आहे. स्वतःवर जर विश्वास असेल, तर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतात. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात घ्या, तुम्हाला स्वामी नेहमी मदत करतील. फक्त त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. कारण श्रद्धा आणि विश्वास ठेवणाऱ्याला स्वामी नेहमी साथ देतात. आपला विश्वास असणे गरजेचे आहे. कारण स्वामी आपला जेव्हा विश्वास असतो, तेव्हा आपली कायम मदत करतात. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कधी विसरू नका. स्वामींनी त्यांच्या भक्तांची नेहमी साथ दिली. आणि स्वामी कायम त्यांच्या भक्तांना मदत करत आहेत. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास स्वामी समर्थ नामावर असणं गरजेचं आहे. आपली श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर असेल, तर मार्गदर्शन 100% मिळणार. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त गरज आहे ती विश्वास ठेवण्याची. विश्वास ठेवा, कारण विश्वासाला देव साथ देतात. देव नेहमी त्यांचीच मदत करतात, जे विश्वास ठेवून प्रयत्न करतात. त्यामुळे आपले प्रयत्न हे जबरदस्त करा. योग्य दिशेला करा. प्रयत्नाला बळ स्वतः स्वामी देत आहेत. आणि त्यांनी कायम तुमची साथ दिली आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीत आपल्याला बळ स्वतः देव देतोय. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी नामावर विश्वास ठेवा. कारण स्वामींचे नामस्मरण तुम्हाला पुढे नेत आहे. त्यांनी कधीही तुमच्याकडे दुर्लक्ष केले नाही. जी संकट तुमच्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी त्यांनी नेहमी तुम्हाला मदत केली. आपण अपार संकटात असू, तर फक्त स्वामी नामजप करायचा आहे. कारण स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून काढतात. आयुष्यात जी संकट आहेत, कदाचित ती खूप जास्त असतील, तर त्यांचा सामना करा. कारण ते तुम्हाला नेहमी पुढे नेतात. ज्या संकटाबद्दल तुम्ही जास्त विचार करत असाल, ती संकट खरंच तुमच्या आयुष्याला संकट म्हणून का शोभतात, याचा कधी विचार केलाय का? नसेल केला, तर करून बघा. कारण जेव्हा जेव्हा आपण विचार करतोय की माझ्या आयुष्यात संकट आहेत,
तेव्हा ती गोष्ट संकट म्हणून तुमच्या आयुष्यात असेलच हे गरजेचं नाही. प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतात. फक्त आपली श्रद्धा आणि स्वामी नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. श्रद्धा आणि विश्वास जर चांगल्या दिशेला असेल ना, तर 100% मार्गदर्शन मिळणार. योग्य मार्गदर्शन तेव्हा मिळतं जेव्हा स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, कारण मार्गदर्शन तर तेच तुम्हाला करणार आहेत. आपल्याला बऱ्याचदा वाटतं, माझ्या आयुष्यात खूप संकट आहेत. पण कधी दुसऱ्याचा विचार केलाय का, की त्यांच्या आयुष्यात किती संकट असतात? त्यांचा सुद्धा विचार करून कधी मेहनत करून बघा. तुम्हाला दिसेल की संकटही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त तुमच्या आयुष्यात नाहीत. ते प्रत्येकाला येतात आणि त्यांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. संकटांचा सामना केल्यावर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होतो. फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात ही संकट असतात. फक्त त्याची श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आपली श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल ना, तर पाषाणालाही देवत्व येतं. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक वेळेला सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील असं नाही. स्वतःवर विश्वास आणि श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा मिळवता येतात. फक्त स्वतःला तेवढं चांगलं बनवा. आपण आयुष्यात बऱ्याचदा कुठलीही गोष्ट करण्यासाठी मेहनत करतो, पण ती मेहनत जेव्हा यशस्वी होते ना, तेव्हा सर्व काही चांगलं व्हायला लागतं. श्रद्धा आहे तर त्या श्रद्धेचा चांगला वापर करा. कारण योग्य दिशेला श्रद्धा असणं सुद्धा फार गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमची नेहमी साथ देतात. आणि कायम त्यांनी तुम्हाला मदत केली आहे. फक्त आपला त्यांच्या नामावर विश्वास ठेवा. कारण आपल्या विश्वासालाच ते मदत करतात. मुखवटे प्रत्येक वेळी आजच्या काळात घालू नयेत. ते मुखवटे ओळखता आले पाहिजेत. आपल्या वेळेत तिथे सांगा, जिथे त्यांचं समाधान मिळेल. तिथे नाही, जिथे त्यांचा फायदा उचलला जाईल. आजकाल जग एवढं वाईट झालं आहे, की प्रत्येकाच्या आयुष्यात जर संकट असतील, तर त्या संकटांचा फायदा कसा उचलायचा, हे लोक जास्त लवकर विचार करतात. स्वतःला नेहमी सांगा, हे जग आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. लोक आता पूर्णपणे बदललेले आहेत. या जगात आता कोणीही इतरांचा विचार करत नाहीये. सगळे स्वतःचा विचार करतात. त्यामुळे स्वतःचा विचार करा आणि प्रयत्न चांगले ठेवा. कारण चांगल्या प्रयत्नांना चांगलं यश मिळतं. आणि चांगलं यश व्यक्तीला आयुष्यात भरपूर गोष्टी देतं. आजकाल तर लोक अशा लोकांकडे जास्त लक्ष देत आहेत, जे स्वतःचा विचार न करता चांगला स्वतःचा विचार करतायत आणि दुसऱ्यांचा नाही करत आहेत. त्या लोकांचा माइंडसेट पूर्णपणे आजकाल बदललेला आहे. त्यांना ते नकोय, जे प्रत्येकाचा विचार करील. त्यांना तेच हवंय, जे फक्त त्यांचा विचार करील आणि इतरत्र सर्वत्र सगळीकडे चांगले प्रयत्न करील. आपल्याला बऱ्याचदा संकट येतील, त्या संकटांचा सामना करणं गरजेचे आहे. कारण संकट तर आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. स्वतःला नेहमी सांगा, माझं आयुष्य आहे, मी माझ्या आयुष्यात अपार संकटांचा सामना करतोय आणि आता मला पुढे जायचंय. त्यासाठी मला फक्त मेहनत करायची आहे. आणि मी पूर्णपणे बेस्ट आहे. माझ्या प्रत्येक प्रयत्नात मला यश नक्की मिळेल. लक्षात घ्या, तुम्ही जे कराल ना, त्यात 100% यश मिळेल, जर स्वतःवर एवढा विश्वास असेल की जे कराल ते होईल. नक्की लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात संकट आहेत, पण सामना करून पुढे जा. स्वतःला नेहमी म्हणा, मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे. माझ्या आयुष्यात कितीही संकट जरी आली,
तरी मीच त्यांचा सामना करून पुढे जाणार आहे. हे वाक्य तुमचं आयुष्य किती बदलून टाकेल ते बघा. कारण जेव्हा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा व्यक्ती काहीही करू शकतो. त्यामुळे आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे. भक्तांनो, जेव्हा तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असतो, स्वामींवर तुमची पूर्ण श्रद्धा असते, तेव्हा तुम्हाला चिंता किंवा काळजी ही कसल्याही प्रकारची करण्याची गरज नाही. कारण आपले स्वामी नेहमी आपली साथ देत असतात. आयुष्याच्या कठीण वळणावर त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले आणि ते सदैव तुमची साथ देत असतात. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने सर्व गोष्टी होतात आणि स्वामी तुमची साथ नक्की देतात. आपण फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करायचे, कारण प्रयत्नांना स्वतः देव आपली मदत करतो. स्वामी बोलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट असतात. सामना करणारा नेहमी पुढे जातो, पण घाबरणारा तिथल्या तिथे राहतो. आपल्याला न घाबरता प्रयत्न करायचे आहेत, कारण घाबरणारा नेहमी हार मानतो. पण आपल्याला हार कधी मानायची नाहीये. स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. आपली मेहनत नेहमी पूर्णपणे चांगली ठेवा. मेहनत जर चांगली असेल तर यश जबरदस्त मिळतं. लक्षात ठेवा, कष्टाची कधीही लाज नको. कारण कष्ट करणाऱ्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. आपले कष्ट जर जबरदस्त असतील ना, तर आपल्याला आयुष्यात कधीच मागे बघायची गरज नाही. कष्ट करणारा कधी हरत नाही. आणि जे कष्ट करत आहेत ते जिंकल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ध्येय त्या अति आवश्यक आहे. आपल्याला मेहनत घ्यावी लागते. सत्य हे आहे की आपण जर एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा ठेवत असू तर त्याच्यासाठी आपल्याला रात्र आणि दिवस कष्ट करावे लागतील. प्रत्येक गोष्ट मिळत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवावी लागते. संकटांचा सामना करून, त्यापासून बाहेर निघून. आणि हाच एक उत्तम पर्याय आहे आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे जाण्यासाठी. त्यामुळे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीचा शेवटचा पर्याय आहे. कष्टाने प्रत्येक गोष्ट मिळते. आजपर्यंत जो व्यक्ती यशस्वी झाला आहे, आपल्या आयुष्यात सक्सेसफुल झाला आहे, त्याला कष्टाने प्रत्येक गोष्ट मिळाली. त्यामुळे कष्ट करा, कष्ट करण्याची लाज नको आणि कष्ट केल्याने प्रत्येक गोष्ट मिळते, हे मात्र विश्वास ठेवून बघा. स्वामी म्हणतात, लाज आपल्याला भीक मागण्याची वाटली पाहिजे, कष्ट करण्याची नको. कारण कष्ट करण्यात कसलीही लाज नसते. कष्ट केल्याने व्यक्ती पुढे जातो आणि मोठा होतो. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, स्वतःवरचा विश्वास जर चांगला असेल ना, तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. फक्त स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. आपला विश्वासच आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे घेऊन जात असतो. आणि हा तो विश्वास असतो जो आपल्याला जिद्दीने पुढे नेऊन यशस्वी करतो. त्यामुळे जिद्द ठेवा, विश्वास ठेवा. गोष्टी होत आहेत, त्यांना होऊ द्या आणि आपले प्रयत्न करत राहा. कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट झालेली आहे. कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच व्यक्ती प्रयत्न करता कधी यशस्वी होत नाही. हे लक्षात ठेवा. प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट मिळते. आणि प्रयत्नाशिवाय काहीही मिळत नाही. प्रयत्न असेल तर यश आहे. नाहीतर अपयश हे पक्का आहे. प्रयत्न केल्यानंतर दोन ऑप्शन राहतात. म्हणजे दोन पर्याय असतात, एक तर यश नाही तर अपयश. पण जर प्रयत्न केले नाही तर एकच पर्याय असतो, तो म्हणजे अपयश. आपल्याला दोन पर्याय निर्माण करायचे. आणि त्या दोन्हीपैकी यश हा आपला पर्याय सिलेक्ट झालाच पाहिजे. त्याच्यासाठी मेहनत सुद्धा घ्यायची आहे. त्यामुळे मेहनत जिद्दीने करा. यश तुम्हाला नक्की मिळेल. आपल्या संकटकाळी आपल्याला स्वामी मदत करतात. आपल्याला प्रत्येक वेळेला ते साथ देतात.
आयुष्यात संकट कितीही असू द्या, आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात. कधीही आपली साथ सोडत नाहीत. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर कंट्रोल करू शकत असेल एखाद्या गोष्टीला, तर नक्की करावा. पण जेव्हा एखाद्या गोष्टीवरून पूर्ण आपला विश्वास उडतो किंवा आपला कंट्रोल सुटतो, तेव्हा त्या गोष्टीला सोडून दिलेलं बरं असतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. ज्या गोष्टी मनाप्रमाणे होतात, त्या तुम्हाला मिळवायच्या असतात. त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. जिद्दी मेहनत करणं सुद्धा सोपं नसतं. त्यासाठी रात्र आणि दिवस कष्ट करावे लागतात. प्रत्येकाला ही मेहनत घेणं जमत नाही, पण ज्यांना ही मेहनत घेता येते, जमते, ते आयुष्यात नेहमी यशस्वी ठरतात. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही आता प्रगतीच्या वाटेवर दुहेरी वेगाने चालायला लागणार आहात. आजपासून मी स्वतः तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. माझ्या लेकरा, तुझे शत्रू आता तुझ्या पुढे थरथर कापणार. हळूहळू ते तुझ्याजवळ यायला लागतील आणि क्षमा मागायला सुरुवात करतील. माझ्या लेकरा, त्यांच्या पापाचा घडा भरून गेला आहे. माझ्या लेकरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माझा एक मंत्र सदैव मनात ठेव. जेव्हा कधी संकट येईल, तेव्हा तो मंत्र 108 वेळा मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, माझं दुःख दूर करा. या मंत्राचा 108 वेळा शुद्ध मनाने जप केलात, तर स्वामी माऊली तुमच्यावर कृपा करतील आणि दुःखांचा अंत करतील. मला माहिती आहे, संकट तुला पोखरत आहेत. मी इतके संदेश पाठवले, इतके संकेत दिले, तरी तुझं दुःख संपत नाहीये. आणि तू विचार करतोयस, आता सगळं सोडून द्यावं, हे सगळं व्यर्थ आहे, ते लोक काहीच करत नाहीत. आणि तू म्हणतोस, आता उशीर झाला, आता काहीच होणार नाही. हेच माझं नशीब असेल. पण माझ्या लेकरा, एकदा तू विचार कर, तुझं स्वतःचं मूल जर एखाद्या वर्गात नापास झालं, तर तू त्याला म्हणशील का, बस आता शिकायचं नाही, घरीच बस. तू काहीच करू शकत नाहीस, असं तू कधी सांगशील का? नाही ना. कारण तुझ्या लेकरात काहीतरी विशेष आहे, हे तू जाणतोस. तुला स्वतःवर तितका विश्वास का नाहीये? एखाद्या प्रसंगात तू हताश वाटतो आहेस का? किंवा एखाद्या गोष्टीत तू अपयशी ठरत आहेस? मग असं वाटतं का, की आयुष्यात संपलंय? पुढच्या वेळी जेव्हा असं वाटेल, तेव्हा स्वतःला एका लहान बाळासारखं समज आणि स्वतःला सांग, काय झालं जर गणित येत नसेल, तर दुसरं काही शिकता येईल. मी दुसरं काहीतरी करू शकतो. मी तुझ्यासाठी कितीतरी रस्ते तयार ठेवले. मी आधीच सांगितले, तुला आयुष्यात पुढे जायचं असेल, तर त्या मार्गावरून तुला चालावंच लागेल. तुला माझ्याकडे यावंच लागेल. सगळं मी आधीच लिहून ठेवले. मी इथेच तुझी वाट पाहतोय. तुला त्या किनाऱ्यावर यायचंय. हे सुद्धा तू करू शकत नाहीस का? त्या मार्गावर काटे असतील, पण तू फक्त तेच पाहतोस. माझ्या लेकरा, तू आता माझ्या सुवर्णकाळात प्रवेश करतो आहेस. आनंदाचा सण सुरू होतोय. काळानुसार पुढे जात राहणं. तू जी काही प्रार्थना केलीस, त्या सर्व स्वीकारल्या गेल्यात. आता तू यशाच्या अगदी जवळ पोहोचणार आहेस. जगात काहीही घडलं तरी, कोणतीही अडचण आली तरी, कधीही हार मानू नकोस. माझ्या लेकरा, मी तुझ्यासाठी एक सुंदर योजना आखली आहे, ज्याबद्दल मी तुला आता सांगू शकत नाही, कारण मी नियमांनी बांधलेलो आहे. पण एवढं नक्की सांगू शकतो, तू माझ्याविषयी जितका विचार केलाय, त्यापेक्षा खूप अधिक मी विचार केलाय. हे सगळं तुला तेव्हाच दिसेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांसह कृती करशील. जीवनात जे काही घडतं, ते चांगल्यासाठीच घडतं. फक्त माझ्यावरचा विश्वास मजबूत ठेव आणि मग बघ, तुझ्या आयुष्यात कसे चमत्कार घडतात. माझ्या लेकरा, हे सगळं तुझ्यासोबत लवकरच घडणार आहे.
तुला आतापासूनच यासाठी सज्ज व्हायचंय. हे सगळं माझं तुझ्यासाठीच आहे. माझ्या लेकरा, जर हे सगळं आधीच घडत असेल तर आता थांब. कारण माझ्या लेकरा, तू जेव्हापासून वाट पाहतो आहेस ते आता पूर्ण होणार आहे. तू जे माझ्याकडे मागितलं होतंस ते आता तुला मिळणार आहे. जर तू या जगाचा असतास तर हे जग तुला आपलंच मानलं असतं. पण तू आता या जगाचा नाहीस. त्यामुळे तुला त्रास देणाऱ्या वाईट गोष्टींपासून घाबरू नकोस. स्वामी माऊली देखील त्यांच्याकडे बघतोय. देवाने तुला इतक्या वेळा वाचवलंय की तू मोजूही शकणार नाहीस. किती वेळा देवाने तुला संकटातून वाचवलं याची तुला कल्पनाही नसेल. मी फक्त कल्पना करू शकतो की तू किती वेळा वाचला आहेस आणि तुला त्याची जाणीवही झाली नाही. देवा, तुझा मनापासून आभार मानतो. कारण तू प्रत्येक क्षणी माझ्या सोबत होतास जेव्हा मला ते माहीत नव्हतं. माझ्या लेकरा, तू माझ्या आयुष्यात खूप काही केलंस. जर लोकांना त्याचं निम्म तरी कळालं असतं तर त्यांनी तुला देव माणूस मानलं असतं. तू नेहमी इतरांच्या सोयीसाठी, सुखासाठी उभा राहिलास. सगळ्यांना संकटाच्या काळात प्रेम दिलंस. फक्त एकच अपेक्षा ठेवलीस, प्रामाणिकपणा आणि निष्ठा. पण तुझ्या या प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या हृदयामुळे तुला अनेकदा वेदना सहन कराव्या लागल्या. तू इतरांसाठी तुझं घर उघडलं, त्यांची जबाबदारी घेतलीस. तरीही तू मला नम्रतेने वंदन करत राहिलास. माझ्या लेकरा, तुझ्या वेदना मला माहिती आहेत. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही, ना तुला कधी दूर करणार. तुझं आयुष्य अर्ध्यावर थांबलेलं नाही. तू पुढे जातोयस. यावर्षी माझ्या हातून तुझ्या कुटुंबावर प्रचंड कृपा होणार आहे. जर तुला स्वामी माऊलींवर प्रेम असेल तर या चॅनलला सबस्क्राईब कर. स्वामी तुला आज 4 गोष्टी लक्षात ठेवायला सांगत आहेत. तुला याची गरज आहे. तुला पैसा, शांतता आणि समाधानाची गरज आहे. ते येत आहे. मी तुझ्यासाठी मार्ग उघडणार आहे. फक्त माझ्या योग्य वेळेवर विश्वास ठेव. प्रत्येक ऋतूमध्ये देवाची कृपा असते. किती वेळा देवाने तुला पुन्हा उभं केलं. स्वामी म्हणतात, मी तुझं नकारात्मक चक्र तोडतोय. तू आता एका नव्या हंगामात प्रवेश करतो आहेस. स्वातंत्र्याचा, समृद्धीचा आणि शांतीचा. जो तुला हक्काचं बळ आणि आधार देईल. जर कधी उदास वाटलं तर स्वामींना साकड घाल. कारण देव तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे. तो तुझ्या दुःखांपेक्षा, तुझ्या चिंता आणि अडचणींपेक्षा मोठा आहे. येणारा आठवडा तुझ्यासाठी भरपूर आनंददायक आठवणी, सुंदर सुंदर नाती आणि असामान्य यश घेऊन येतो आहे. फक्त तुझ्या चिंता, अडचणी त्यांच्या चरणी अर्पण कर. स्वामी माऊलींनी तुला आजारातून मुक्त केले. तुझ्यात अशी शक्ती होती जिची तुला कल्पनाही नव्हती. त्यांनी तुला संकटातून बाहेर काढलं. ते दुःखद होतं, पण तरीही तू मनात शांत होतास आणि पुढे जाऊ शकलास. तेच तुला कायदेशीर लढाईतही मार्गदर्शन करत आहेत. जे तुला अशक्य वाटत होतं, एक दिवस ते तुझ्या हाती आलं. दुसरीकडे तू आता पूर्वीपेक्षा अधिक संपूर्ण आणि मजबूत आहेस. मी तुला थोडं प्रोत्साहन देऊ का? जिथे देवाने तुला आधी सावरलं, तिथेच तो आता तुला उंच नेणार. तुझ्यासमोर काहीही असो, ते अशक्य वाटत असलं तरी तुला एकटोंड देण्याची गरज नाही. कारण आता तुझ्या पाठीशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आता कमेंटमध्ये तू टाईप कर, स्वामी माझ्या सोबत आहेत. जीवनात जे काही घडतं ते सर्व दैवी शक्तीच्या नियोजनानुसार घडतं. आणि एकदा का तू त्या विशिष्ट शक्तीवर विश्वास ठेवला की तुला समजेल, नियंत्रण सोडणं हाच खरा मार्ग आहे. माझ्या लेकरा ऐक, आज मी तुझ्याशी मनापासून बोलतोय. किती वेळा तुझ्यावर संकट आलं आणि तू वाट बघत होतास मदतीची. पण त्या क्षणी मीच होतो श्री स्वामी समर्थ.
माझ्या अपार कृपेने मी तुला त्या संकटातून सुरक्षित बाहेर काढलं. माझ्या लेकरा, तुला कळलं की नाही, पण माझा हात नेहमी तुझ्या पाठीशी होता. आता एकदा डोळे मिट आणि आठव. किती वेळा तू खचून गेलास, पण तरीही एखादं अदृश्य बळ तुला उभं करत गेलं. ते बळ मीच होतो, श्री स्वामी समर्थ. तू तुझ्या जीवनात खूप काही सहन केलंस. तुझं प्रेम, तुझी काळजी, जी तुझं निस्वार्थीपण, तू इतरांसाठी झिजलास, त्यांच्या वेदना आपल्यावर घेतल्यास. तरीही तुला अनेकदा दुखावलं गेलं, फसवण्यात आलं. पण तू अजूनही श्रद्धेनं माझं नाम घेतोस. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या लेकरा, आज मी तुला सांगतो, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुझं आयुष्य अर्ध्यावर नाही थांबवलं. तू आता यशाच्या दिशेने पाऊल टाकतो आहेस. यावर्षी माझ्या कृपेचा वर्षाव तुझ्यावर होणार आहे. तुझं घर, तुझं मन, तुझं नशीब, सगळं फुलणार आहे. माझ्या लेकरा, जर तू खरंच माझ्यावर प्रेम करत असशील, तर एकदा जोरात बोल, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, 4 गोष्टी मनात ठेवा. 1. संकट येत असतील, तर माझं नामस्मरण कर. 2. दुःख वाटत असेल, तर माझ्याशी मनात गप्पा मार. 3. थकवा आला असेल, तर माझ्या चरणांवर डोकं ठेव. 4. आणि जर सगळं संपल्यासारखं वाटत असेल, तर लक्षात ठेव, स्वामी असतात, तिथे कधीच हार नसते. मी तुझ्यासाठी मार्ग तयार केलाय. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. जगातले सगळे दरवाजे बंद झाले, तरी माझं दार नेहमी उघडं असतं. माझ्या लेकरा, तुझी परीक्षा आता संपत आली आहे. तू आता नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभा आहेस. मी तुला पाहतोय आणि माझ्या आशीर्वादाचा झरा तुझ्यावर वाहतोय. हे आठव, प्रत्येक अश्रू मी पाहिलाय. प्रत्येक प्रार्थना मी ऐकलीय. आणि आता प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे. फक्त एकच गोष्ट कर. मन घट्ट ठेव, विश्वास मजबूत ठेव आणि माझं नाव ओठांवर ठेव. स्वामी महाराज तुझ्या सोबत आहेत. सगळं ठीक होईल, अगदी सगळं. माझ्या लेकरा, आता वेळ आली आहे तुझ्या जीवनात ख्या चमत्कारांची. माझं बोलणं फक्त शब्द नाही. ही भविष्यवाणी आहे श्री स्वामी समर्थ महाराजाची भविष्यवाणी. तू पाहशील, ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, त्याच लोकांच्या नजरा तुला शोधू लागतील. ज्यांनी तुला नाकारलं, तेच तुला मान द्यायला लागतील. तुझ्या नशिबाच्या पानांवर आता माझ्या कृपेने नवा अध्याय सुरू होतोय. माझ्या लेकरा, तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण हे लक्षात ठेव, जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभं राहतं, तेव्हा श्री स्वामी समर्थ तुझ्यासोबत चालतात.